ओ ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त। ह भ प दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक मुक्काम पोस्ट इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली हे देत आहेत त्यांचे श्रीमद गीता ज्ञानेश्वरीवरील प्रवचन तो आधी जरी दुराचारी प्रवचन तो आधी जरी दुराचारी अपि चेत्सु दुराचारो भजते मामनन्य भाक साधुरेव समंतव्यः सम्यक व्यवसितो हि सह। अत्यंत दुराचारी असूनही जर अनन्य भावाने माझा भक्त बनून माझी सदैव भक्ती करीत असेल तर तो देखील साधूच समजला पाहिजे, कारण त्याची प्रवृत्ती पूर्णपणे सदाचाराकडे वळलेली असती। ऐसे भजतेनी प्रेम भावे जया शरीर ही पाठी न पवे तेने भलतया व्हावे जातीची आणि आचरण पाहता सुभटा तो दुष्कृताचा कीर सेल वाटा परी जीवित वेचिले चोहटा भक्तीची आती आदा अंतीची मती साचपण पुढीले गती म्हणून जीवित जेने भक्ती दिधले सेखी तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमुची अवधारी जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला तयाचे जीवित ऐथडिये आले म्हणून बुडाले पण जेवी वाया गेले तेवे नुरेची पाप केले सेवटलिये भक्ती या लागी
दुष्कृती जरी जाहला, तरी अनुताप तीर्थी न्हाला. न्हावुनी मजा तू आला सर्व भावी, तरी आता पवित्र तयाचेची कुळ. अभिजात्य तेची निर्मळ, जन्म लेयाचे फळ. तयासीच जोडले तो सकळ हे पढिन्नला. तपे तोची तपिन्नला, अष्टांग अभ्यासिला योगो तेने. हे असो बहुत पार्था, तो उतरला कर्मे सर्वथा. जयाची अखंड गा आस्था, मजचे लागी. अवघिया मनोबुद्धीचिया राहटी, भरोनी एक निष्ठेची पेटी. मज माझी किरीटी, निक्षेपिली जेने. सर्व संत सज्जन भक्त भाविकांना ह भ प दिनकरचे सप्रेम नमस्कार. जेथे भक्तीचा मळा अखंड फुललेला असतो, असे निसर्गाच्या कुशीत वसलेले हे आपले मनदूर गाव जणू ही तपोभूमीच आहे. श्रीदेवी, शेवताई, मळाई, काळंबा या आध्यात्मिक देवतांची कृपा छाया असलेल्या आपल्या मनदूर गावात श्रीमद गीता ज्ञानेश्वरी पारायण सामुदायिक सोहळ्याचे हे 26वे वर्ष. या वर्षीच्या 3ऱ्या दिवशीच्या प्रवचन सेवेची संधी मला मिळाली आहे. तर भक्त हो, या दिव्य अलौकिक श्रीमद गीता ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 30 व त्यावरील ओवे क्रमांक 415 ते 424 अशा 10 ओव्या आरंभीच आपण ऐकल्यात. हाच आपल्या प्रवचन सेवेचा विषय आहे. आजच्या प्रवचन सेवेद्वारे यातील आशयाकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. भक्त हो, आपणास ज्ञात आहेच की कुरुक्षेत्राच्या रणांगणावर युद्धाआरंभी जो ज्ञानोपदेश भगवान श्रीकृष्णांनी पार्थास केला व जो व्यास महर्षींनी ग्रंथित करून महाभारताच्या भीष्म पर्वात स्थापित केला, तो ज्ञानोपदेश म्हणजे अलौकिक श्रीमद भगवद्गीता होय. त्यातील गुह्यार्थ मराठी भाषेत उघडपणे सांगणारा तितकाच अलौकिक आध्यात्मिक ग्रंथ म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी प्रगट केलेली श्रीमद ज्ञानेश्वरी होय. जीवात्म्यांच्या सर्वंकष उद्धारासाठी माऊलींनी हा ग्रंथ प्रगट केला आहे. श्रीमद ज्ञानेश्वरीस कोणतीही उपमा देता येणार नाही, इतका हा ग्रंथ श्रेष्ठ आहे. केवळ अद्भुत ह्या एकाच शब्दात या परमेश्वरी ग्रंथाचे वर्णन करता येईल. भाव धरुणी वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. भक्तिभावाने या ज्ञानेश्वरीचे वाचन चिंतन मनन जो करील त्याच्यावर परमेश्वर निश्चित कृपा करेल असे संतांनीच सांगून ठेवले आहे.
त्यास दिव्य ज्ञानाची निश्चित प्राप्ती होईल. गरज आहे ती भक्तिभावपूर्वक एकाग्र मनाने समजून उमजून जाणीवपूर्वक वाचन करण्याची. नाहीतर वाचून न वाचल्यासारखे होईल. भाव धरून हा अलौकिक ग्रंथ जो वाचेल त्याच्यासाठी तो सोपा आहे. सर्वांना सामावून घेणारी, सर्वांच्या उद्धाराची कळकळ असणारी ही ज्ञानेश्वरी आहे. माऊलीला जसे आपल्या सर्व लेकरांचे चांगले व्हावे असे वाटते, अगदी तसेच श्री ज्ञानेश्वर महाराजांना वाटले. म्हणून तर हे दिव्य ज्ञान प्रगटपणे सर्वांसाठी सांगितले आहे. म्हणून पुरुष असूनही ते अखिल मानव जातीच्या माऊलीही आहेत. तर भक्त हो, सेवेसाठी निवडलेल्या या 9व्या अध्यायातील 30व्या श्लोकावर भाष्य करताना श्री ज्ञानेश्वर माऊलींनी पहिल्याच ओवीत म्हटले आहे की अशा प्रेमभावाने जे मला भजतात व ज्यांना हे शरीरही पुनः प्राप्त होत नाही, ते कोणत्याही जातीचे असोत, अशा प्रेमभावाने म्हणजे कशा, याचा संबंध मागील काही ओव्यांशी आहे. परमेश्वर हा सर्वत्र भरलेला आहे. सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी तो सारखाच आहे. माझे तुझे असा भेदभाव त्याच्या ठिकाणी नाही. मायेचा आकार आणि विकार वजा केले असता जे निखळ असे आत्मतत्व उरते, ज्याच्या सत्तेवर जगदंबराचा सर्व खेळ चालतो, ते परमात्म्याचे शुद्ध स्वरूप असते. ते शब्दांच्या पलीकडले असते. अशा त्या दिव्य परमात्म स्वरूपाचे ज्ञान ज्यांना झालेले असते, त्या स्वरूपाला जे भक्त अहंकाराचा बिमोड करून अखंड भजतात, असे भक्त. ते भक्त कसे असतात त्याचे वर्णन करताना माऊली म्हणतात, ते वर्तत दिसती देही, परी ते देही ना माझ्या ठाई, आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. तर असे जे भक्त असतात, अशा प्रेमभावाने जे भक्ती करीत असतात, ते परमेश्वराशी इतके एकरूप झालेले असतात की वेदनेचे आगरच असलेले हे शरीर त्यांच्या देहांतानंतर त्यांना पुन्हा प्राप्त होत नाही. म्हणजेच ते सायुज्य मुक्ती पावतात. असे भक्त कोणत्याही जातीचे वा धर्माचे असले तरी काही फरक पडत नाही. या ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराजांना सुचवायचे आहे की परमात्मा हा सर्व जात पात धर्म पंथ यांच्या पलीकडे आहे. तो एकच आहे. सारे भेदाभेद हे मायेच्या कक्षेतील असतात. सर्व जाती पाती धर्म पंथ हे एकाच
परमेश्वराचे असून विविध उपासना मार्ग हे त्याच्याकडे जाण्याचे मार्ग आहेत. परमेश्वराचा भक्त हा कोणत्याही जाती धर्माचा असला तरी काही फरक पडत नाही. पूर्वीच्या काळी गुणानुसार झालेल्या कर्म विभागणीस समाजामध्ये जाती व्यवस्थेचे रूप आले. ते पुढे नको इतके बळावले. प्रकर्षाने सर्व समाजावर त्याची पकड मजबूत झाली. काही जातींनी भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग ही फक्त आपलीच मक्तेदारी असल्याचे ठरवून तसे ते संपूर्ण समाजाच्या गळी उतरविण्यात यशस्वी ठरले होते. तर दुसऱ्या बाजूला उर्वरित जातींनी उपासना मार्ग, परमेश्वर ज्ञान भक्ती मार्ग हे आपले कामच नाही अशी स्वतःचीच ठाम समजूत करून घेतली होती. देवभक्तीच्या संदर्भातील हे दोन्ही प्रकार चुकीचे होते. हे या ओवीत ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेल्या उपदेशावरून स्पष्ट होते. अनादी कालापासून देवभक्तीचा, ज्ञानोपासनेचा मार्ग सर्वांना खुला आहे. तो अधिकार सर्वांना आहे हे एकाच शब्दात सांगता येईल. श्री ज्ञानेश्वर माऊली या ओवीत म्हणतात, अगा कुळाचिया चोखटपणा न लगा, अभिजात्य झणी श्लाघा, व्युत्पत्तीचा वावुगा, सोसू का वहावा. कुळ शुद्ध पाहिजे असे नाही. जन्मजात कुलीनपणा प्राप्त झाला असला तर त्याची स्तुती सोमुखाने करू नये आणि बुद्धीने वाढवलेल्या विद्वत्तेचा हव्यास का बरे बाळगावा. महिपती बुवा ताहराबादकर यांनी आपल्या श्री भक्त विजय या ग्रंथाच्या 41व्या अध्यायात एक गोष्ट कथन केली आहे. या संदर्भात ती गोष्ट उद्बोधक असल्याने येथे थोडक्यात सांगत आहे. भवराया म्हणून एक भाविक जंगम नारायणपूरला राहत होता. त्याने मृत्युंजय नावाच्या एका अवलियास शरण जाऊन त्याच्याकडून उपदेश घेतला. तो अवलिया पूर्वाश्रमी यवन जातीतील होता. मृत्युंजयकडून उपदेश घेतल्यामुळे समुच्चय नावाचा जंगम त्याची निंदा करून त्यास कमी लेखित असे व स्वतःस श्रेष्ठ मानित असे. पूर्वाश्रमीच्या मुस्लिमापासून उपदेश घेतल्यामुळे भवरायावर बहिष्कार घालण्यात समुच्चयाने पुढाकार घेतला. भवरायाने ही गोष्ट आपल्या गुरूस सांगितली. त्यावेळी मृत्युंजय सद्गुरू जे म्हणाले ते सांगताना महिपती बुवा ताहराबादकर म्हणतात, म्हणती आपुला विश्वास करुणी जतन, निवांत करी ईश्वर भजन, विकल्प द्वेषियांचे वचन ऐकू नये सर्वथा. तो परिसर काशीपती नावाच्या राजाच्या अधिपत्याखाली होता. राजा मोठा शिवभक्त होता. तो दररोज 10,000 जंगमांना
राजवाड्यात आणून त्यांची पूजा करून त्यांना उत्तम भोजन देत असे. एके दिवशी चमत्कार असा झाला की सर्व जंगम मंडळी भोजनास बसण्यापूर्वी नैवेद्य दाखवू लागली असता एकाजवळ सुद्धा शिवलिंग नाही. एकाएकी सर्वांची शिवलिंगे कशी गायब झाली म्हणून सर्वजण चिंतेत पडले. खाली माना घालून बसले. त्यावेळी शिवभक्त काशीपती राजाने त्यांना म्हटले की कोणातरी महान साधूचा छळ तुम्ही केला आहे म्हणून शंकराचा तुमच्यावर कोप झाला आहे. त्यावेळी पश्चात्ताप होऊन समुच्चय उभा राहिला आणि आपण भवरायाचा छळ कसा केला हे सांगितले. त्यावेळी काशीपती राजाने त्या सर्व जंगमांना भवरायाचा गुरु मृत्युंजय यांना शरण जाण्याचा सल्ला दिला. ते सारे मृत्युंजयाकडे गेले. भवरायावर आम्ही अन्याय केला, आम्हाला माफ करा अशी माफी मागितली. सारा वृत्तांत सांगितला. त्यावर मृत्युंजय त्यांना म्हणाले, सिद्धांत आणि वेदांत असे 2 कुत्रे माझ्याजवळ आहेत. त्यांनी तुमची शिवलिंगे नेली असतील असे वाटते. मग त्या 2 कुत्र्यांची नावे घेऊन त्यांना हाक दिली. प्रथम वेदांत व नंतर सिद्धांत असे 2 कुत्रे प्रगटले. मृत्युंजयांच्या आज्ञेनुसार त्या कुत्र्यांनी ती 10,000 लिंगे ओकून टाकली. परंतु त्यातील आपले लिंग कोणते हे त्या जंगमांना कळेना. त्यांनी पुन्हा मृत्युंजयास वंदन केले. त्याबरोबर ती सर्व लिंगे ज्याची त्याचेपाशी गेली. त्या सर्वांनी मृत्युंजयांचा जय जयकार केला. ज्ञानसागर अय्या असे त्यांचे नाव ठेवले. नंतर राजमंदिरात जाऊन त्यांनी भोजन केले. म्हणोनी कुळ जाती वर्ण हे आधवेची गा अकारण, येथे अर्जुना माझे पण सार्थक एक असे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगूनच ठेवले आहे. आताच सांगितलेल्या गोष्टीवरून 2 गोष्टी सिद्ध होतात. पहिली गोष्ट म्हणजे जात ही भावना किती प्रखर असते ही, आणि दुसरी म्हणजे परमेश्वर कसा जात रहित असतो ही. म्हणून आपण सेवेसाठी घेतलेल्या ओव्यांमधील पहिल्या ओवीच्या 3ऱ्या व 4थ्या चरणात माऊली म्हणतात, तेने भलतेही व्हावे जातीची या. अशा ईश्वर स्वरूप होऊन गेलेल्या शेकडो भक्त संतांची ऐतिहासिक उदाहरणे आपणास ठाऊक आहेत. संत कबीर, संत मीराबाई, संत चोखा महाराज, संत गोरा कुंभार, संत तुकाराम महाराज, संत जनाबाई, संत कान्हो पात्रा अशा कितीतरी संत महाभक्तांनी परमेश्वराशी नित्य अनुसंधान ठेवून सुळावरचीच पोळी असलेल्या भक्तीचे आचरण केले. परमेश्वर स्वरूपच होऊन गेले. इथे कुठे
जातीपातीचा प्रश्न आला का? अर्थातच नाही. ही उदाहरणे झाली महाभक्तांची, महान संतांची, ख्यात कीर्तांची. जे परमेश्वरास प्रिय होऊन परमेश्वरच होऊन गेले, असे सर्व जाती, धर्म आणि पंथातील प्रख्यात नसणारेही भक्त असंख्य होत. आता या घोर कलियुगातही असे अगणित भक्त जगाच्या पाठीवर वावरत आहेत आणि पुढेही होतील. परमेश्वराची अलोट भक्ती करून तेही परमेश्वर स्वरूपात विलीन होऊन जातील. महाराज, एक गोष्ट येथे खेदाने नमूद करावीशी वाटते की अजूनही महाभक्तांचा उल्लेख ते अमुक जातीतील, ते अमुक पंथातील, धर्मातील असा केला जातो. त्यांना परमेश्वरांनी स्वस्वरूपात केव्हाच मिळवून घेतले, ते परमेश्वरच झाले, तरीही त्यांच्याविषयी शेकडो वर्षांनी बोलताना, लिहिताना त्यांची जात, त्यांचे कुळ, त्यांचा वंश, पंथ आदींचा उल्लेख केला जातो. त्या जातीतील लोकच फक्त आपल्या जातीतील संतांच्या जयंत्या किंवा पुण्यतिथ्या साजऱ्या करतात. सत्य असे की ते सर्वांचे असतात. सर्वांनी मिळूनच अशा कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही. म्हणतात ना, मनातून जात नाही ती जात, परंतु ती मनातून घालवली पाहिजे. ती मानव निर्मित आहे, परमेश्वर निर्मित नव्हे. जातीपातीवरून उच्च नीच ठरवणे हा परमेश्वराचा अपमान आहे. भेदाभेद हा भ्रम असून तो ओंगळ आहे, असे जगद्गुरू तुकाराम महाराजांनी स्पष्ट केलेच आहे. आपण 9व्या अध्यायातील जो 30वा श्लोक व त्यावरील ज्या 10 ओव्या सेवेसाठी घेतलेल्या आहेत, त्यामधील पहिल्या ओवीबद्दल आपण उदाहरण बोललो. आता पुढील 5 ओव्यांमध्ये श्री ज्ञानेश्वर माऊली भक्ताच्या भक्तिपंथात येण्यापूर्वीच्या त्याच्या आचरण, पाप इत्यादी बाबींविषयी उपदेश करतात. अनन्य भक्त कोणत्याही जातीचा असला आणि त्याचे पूर्वीचे वर्तन पाप करणाऱ्यांमध्ये पहिल्या प्रतीचे असले तरी ज्याने आपल्या उर्वरित आयुष्याचा शेवट अनन्य भक्तीत केला आहे, अरे अंतकाळी ज्याची जशी बुद्धी असते तशीच गती त्याला पुढील जन्मी प्राप्त होते. म्हणून आपल्या जीवनाचा शेवटचा काळ जो माझ्या भक्तीत घालवितो, तो पूर्व आयुष्यात दुराचरण करणारा जरी असला तरी सर्वोत्तमच आहे असे समज. ज्याप्रमाणे महापुरात बुडाला असे वाटलेला मनुष्य पोहून न मरता बाहेर निघाला, तो अलीकडच्या किनाऱ्यावर सुखरूप परत आला. म्हणून ज्याप्रमाणे त्याचे बुडाले पण व्यर्थ झाले, त्याप्रमाणे त्याने पूर्व वयात केलेले पाप उत्तर वयातील ज्ञानोत्तर परमेश्वर भक्तीमुळे नष्ट होते. याकरिता पापाचरण करणारा जरी असला तरी
पश्चात्ताप रूपी तीर्थात स्नान करून जर सर्व भावानी मला शरण आला असेल. आता माऊली ज्ञानेश्वर महाराज आचरणाविषयी उहापोह करीत आहेत. तो अखिल मानव जातीला किती उपकारक आहे. अहो, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अनिष्ट वर्तन त्याच्याकडून घडतेच. चुकणे हा मानवाचा स्वभावच असल्याने जन्मास आल्यानंतर कालक्रमणा करीत असताना हातून काहीच पाप घडले नाही असे सर्वसाधारणपणे घडणे शक्य नाही. प्रभू येशू ख्रिस्तांसंबंधी एक गोष्ट सांगितली जाते. एकदा एका गावी एका स्त्रीने काही पाप केले म्हणून गाव पंचायतीने त्या स्त्रीस सर्वांनी दगडाने ठेचून मारावे अशी शिक्षा दिली. लोक तिच्या दिशेने दगड भिरकावू लागली. स्वतःला वाचवण्यासाठी ती पळू लागली. लोक हातात दगड घेऊन तिच्या पाठी पळू लागले. योगायोगाने प्रभू येशू तेथे आले. त्या स्त्रीस पाठीशी घालून उभे राहिले. लोकांनी हात आवरले. ते प्रभू येशूंना म्हणाले, आपण बाजूस व्हा. या पापी स्त्रीस आम्ही दगडाने ठेचून मारणार आहोत. त्यावर प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, ठीक आहे, मारा, पण पहिला दगड त्यानेच मारावा की ज्याने आयुष्यात कधीही कसलेही अगदी छोटे सुद्धा पाप केलेले नाही. विचार करा आणि खरेपणाने निर्णय घ्या. लोक स्तब्ध झाले. हळूहळू त्यांच्या हातातील दगड गळून पडले. एक एक करीत काही वेळातच सारेजण तेथून निघून गेले. प्रभू येशूंनी त्या स्त्रीस जीवनदान आणि सन्मार्ग दिला. तर प्रत्येकाच्या हातून पूर्व आयुष्यात काही ना काही अनुचित असे जाणता अजाणता घडलेलेच असते. उघड तसे कोणी सांगत नाही. आजकाल तर काही कारणाने पापकर्म कोणी उघडकीस आणले तर ते प्रचंड ताकदीनिशी फेटाळून लावले जाते. काशी यात्रा केल्याचे सांगितले जाते, पण त्यामागचे कारण गुलदस्त्यात ठेवले जाते. अलीकडील काळात तर आपण केलेली सर्व दुष्कृत्ये लपवून न केलेली सत्कृत्ये अशा खुबीने जनतेसमोर सांगितली जातात की स्वप्नातही ती खोटी असतील असे कोणाला वाटणार नाही. तर ही गोष्ट झाली सर्वसाधारण माणसांची, म्हणजे जे पापही जास्त करीत नाहीत व पुण्यही जास्त करीत नाहीत अशांची. पण काही जणांचा पापाचरण हाच जीवनाचा स्थायी भाव असतो. एखाद्या सुविचारी माणसाने किंवा संताने त्यांना पुण्याचरणाचा सन्मार्गाचा थोडा उपदेश केला तर तो त्यांना भंकस वाटतो. वास्तविक भंकस
तो वागत असतो. पण पुण्यमार्ग त्यास बावळट भोळसट वाटत असतो. चांगला उपदेश करणाऱ्यासच असे पापी दुराचारी लोक महामूर्ख ठरवतात आणि आपले पाप कर्माचे आचरण दुप्पट वेगाने चालू ठेवतात. पाहू नये ते पाहतात, करू नये ते करतात, दुसऱ्यास दाखवू नये ते दाखवतात, तोंडातून ज्याचा उच्चार करू नये ते राजरोसपणे बोलतात, खाऊ नये ते आवर्जून खातात, जे खायला हवं ते फडतूस म्हणून संभावना करतात, पिऊ नये ते पितात, दुसऱ्यांना जे पाजू नये ते पाजतात, ज्याची निंदा करायला नको त्याची निंदा करतात आणि ज्याची निंदा करायला हवी त्याच्यावर स्तुती सुमने उधळतात. अशा पापाचरणाच्या कितीतरी गोष्टी अगदी सहजपणे करतात आणि त्यांना त्याची कसलीही खंत नसते. श्री शिवलीलामृत ग्रंथात एका शिकाऱ्याची गोष्ट आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तो अरण्यात शिकारीस जातो. लोक उपवास करून भगवान शिवशंकराच्या नाममंत्राचा घोष करतात. हे पाहून तो लोकांना मूर्ख ठरवितो. हे सारे लोक मूर्ख आहेत. उत्तम अन्न असून खात नाहीत. आत धोंडा वर पाषाण असलेल्या लिंगास देव म्हणून पूजतात. अशा प्रकारे तो व्याध त्यांचा मनात उपहास करतो. शिकार करण्याचे काम हेच श्रेष्ठ काम मानून तो उपहासाने तोंडाने मंत्र म्हणत शिकार येण्याची वाट पाहत बसून राहतो. बेलाची पाने सहज चाळा म्हणून तोडून टाकीत राहतो. तो जेथे ती बिल्वदळे टाकीत असतो तेथे शिवलिंग असते. ती बेलाची पाने सहजताच त्या शिवलिंगावर पडत राहतात. दरम्यान तेथे थोड्या थोड्या अंतराने हरणे येतात आणि त्याला शास्त्रार्थ ऐकवतात. अशा रीतीने त्याचा न कळत मंत्र जप, पूजा विधी, हरिणांच्या तोंडचा बोध महाशिवरात्रीच्या पुण्य पर्वदिनी पूर्ण होतो. परमेश्वर कृपेने ज्ञानाचा प्रकाश फाकतो. हास्य मुखाने उपवासाचा उपहास करून दिव्य भक्ती मार्गाची टिंगल टवाळी करणाऱ्या लोकांची मानसिकता कशी असते हेही या व्याधाच्या गोष्टीवरून कळून येईल. पापाचरण करण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीवरही प्रकाश पडतो. प्रवचनात पुढे याच प्रतिकात्मक कथेचा दाखला दिला जाईल. तर अशा प्रकारची असंख्य पापे ज्याच्या हातून घडली असतील असा महापापी देखील नंतर पश्चात्ताप होऊन भक्ती मार्गात आला तरीही परमेश्वर त्यास स्वीकारतात याची ग्वाही येथे खुद्द ज्ञानेश्वर माऊलींनी दिली आहे.
भक्त हो, भक्ती मार्गात घडलेल्या लोकांची बरीच टिंगल-टवाळी केली जाते ना. करून करून भागला आणि आता देवपूजेला लागला. हे नेहमीचे आणि सर्व परिचयाचे वाक्य. त्याचप्रमाणे तो एक नंबरचा दारुड्या होता. व्यसनापायी सारं घालवलं, आता माळ घालून टाळ कुटतोय. कसला आलाय भक्त. आणखी न सांगण्यासारखे कितीतरी उद्गार आपल्या समोर आणि आपल्या माघारीही काढले जातात. परंतु माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी वा भगवंतानी स्वीकारले आहे ना त्यांना येथे. नुसते स्वीकारलेच आहेत असे नव्हे, तर ते भगवंतांचे अत्यंत आवडते भक्त देखील झाले आहेत. आता हे प्रवचन येथे जाहीर ध्वनिवर्धकावरूनच चालले आहे. इथे वा आसपास अजूनही व्यसनात वा अन्य पाप कर्मा आचरणात गुंतलेल्यांच्या कानावरही ते जातच आहे. आताचे हे विश्लेषण ऐकून त्यांना कदाचित आनंदाच्या उकड्या फुटल्या असतील. काहीही केलं तरी तो देव आपणाला स्वीकारतो शेवटी. जरा कुठे भक्ती केली की झाले असा समज होईल, पण ते तसे नाही. माऊलींनी येथे म्हटले आहे की तो आधी जरी दुराचारी अज्ञानाने विविध आघातांनी पिचून जाऊन अगतिक होऊन जर अगोदर तो पापी झाला असेल आणि एखाद्या विशिष्ट क्षणी काही विशिष्ट कारणाने त्यास पश्चाताप होऊन सर्व दुराचार सोडून तो जर परमेश्वराच्या अनन्य भक्तीत रममान झाला असेल तरच परमेश्वर त्यास स्वीकारतात. आपल्यासारखी संत मंडळीही काही जणांना दुष्कर्मापासून परावृत्त करून सदमार्गास लावीत असतात. त्यांना बोध करीत असतात. त्यांचा उपदेश ऐकूनही काही जण सत्पथावर येत असतात. त्यांनाही भगवंत स्वीकारत असतात. आपण करतोय ते दुष्कर्म आहे, ते पाप आहे हे कळून देखील आणि आपणासारख्या संत महात्म्यांनी त्याची म्हणजे त्याच्या दुष्कृत्यांची जाणीव दिल्यावरही जो तेच पापाचरण हेतू पुरस्पर पुनः पुन्हा करीत असेल तर आणि जनमनाची सारी गुंडाळून ठेवून जर आपल्या पापाचरणाचे उघड समर्थन करीत असेल तर त्याने पापात्मक पापाचे डोंगरच रचले. त्याखाली चिरडून जाऊन तो स्वतःच इह परलोक गमावून अधोगतीला जातो. आपल्या दुष्कृत्याचा ज्यास कधीही पश्चाताप झाला नाही, होणारही नाही, सत्पथावर भक्ती मार्गावर येण्याची ज्यास कधीही इच्छा होणार नाही, अशा
दुराचार्याबद्दल माऊली ज्ञानेश्वर महाराज येथे भाष्य करीत नाहीत, तर अज्ञानापोटी नाईलाजाने अगतिकतेने भावनेच्या आहारी जाऊन पतित झालेल्या दुराचार्याबाबत माऊली बोलता आहेत. हे कधीही विसरू नये. आपल्या दुराचाराची ज्यास लाज वाटली, पश्चाताप झाला आणि त्याच क्षणी ते सारे सोडून दिले, सन्मार्गात आला, परमेश्वराचा अनन्य भक्त झाला, तर त्यास सर्वोत्तमच समजण्यात येते असे माऊली येथे म्हणतात. षडरिपूंच्या तडाख्यात सापडल्याने मानवाच्या हातून दुष्कर्म घडते. कायिक, वाचिक, मानसिक दुराचार घडतात. काम क्रोधासारखे प्रबळ शत्रूही दुष्कर्माच्या आचरणात त्यास लोटीत असतात. पण भक्ती मार्ग दाखवणारेही अनेक भक्त असतात. त्यांचे सल्ले मानून जर आचरण केले तर माणसाचा कल सद्मार्गाकडेच होतो. सुसंस्कार कधीही वाया जात नाहीत. अशा सुसंस्कारित माणसाच्या कडूनही कधी कधी परिस्थिती अनुरूप दुराचार घडतो, पण त्यास तात्काळ पश्चाताप होतो. तो सद्मार्गावर येऊन अनन्य भक्त होतो. परंतु सद्मार्गासाठी ज्यांनी आपल्या तन मनाची दारे बंद करून घेतली आहेत आणि दुराचाराचा वनवे फक्त खुला ठेवला आहे, ते सदुपदेश ऐकणार कसा? त्यांना पश्चाताप होणार कसा? ते दिव्य भक्ती मार्गावर येणार कसे? असे जन स्मशानात पोहोचून नरकात सन्मानपदच नाहीत का भूषविणार? तेव्हा परिस्थिती पुढे अगतिक अशा कारणांमुळे दुराचारी व्हावे लागलेल्या, की जी कारणे आता थोड्याच वेळापूर्वी सांगितली त्यानुसार आधी दुराचारी असलेल्या आणि नंतर सदाचारी होऊन परमेश्वराचा अनन्य भक्त बनलेल्यांना माऊली या ठिकाणी सर्वोत्तम म्हणत आहेत, हे विसरू नये. हे सांगण्यामध्ये परमेश्वरांचा आणखी एक उद्देश आहे. पश्चाताप होऊन भक्ती मार्गाचे आचरण करीत असलेल्यांचे मन त्यांच्या मागील दुराचारांची आठवण होऊन खाऊ नये. दुसरे म्हणजे अशा भक्तांना लोकांनी हिणवू नये. शक्यतो कोणत्याही संन्याशाला त्याच्या पूर्वायुष्याबद्दल विचारू नये असा जो संकेत आहे, त्याचेही कारण थोड्याफार फरकाने असेच आहे. महाराज, वाड्या पोळ्याची गोष्ट आपणास ठाऊक आहेच. लूटमारीचे दुराचारी कृत्य करून तो आपल्या बायको पोरांचे पालनपोषण करीत असे. जंगलातून जाणाऱ्या वाटेवर त्याचा हा दुराचारी धंदा चालू होता. एक दिवस त्रिभुवन संचार करणाऱ्या देवर्षी नारद मुनींशी त्याची भेट झाली.
नित्यानुसार त्यांनाही लुटण्यासाठी तो त्यांच्याकडे धावला. तेव्हा देवर्षी नारदांनी त्यास विचारले की हे लुटमारीचे पाप तू का करीत आहेस? त्यावर तो म्हणाला, बायको पोरासाठी. देवर्षी नारद म्हणाले, ज्या बायको पोरांसाठी तू हे घोर पाप करीत आहेस, ज्याचा परिणाम अर्थातच भयंकर आहे, त्या पापात तुझी बायको पोरे सहभागी आहेत काय, ते तू त्यांना विचारून ये. तोपर्यंत मी येथेच थांबतो. वाल्याला हे सारे नवीन होते. तो झटपट घरी गेला. त्याने बायको पोरांना ही हकीकत सांगून विचारले, माझ्या ह्या पापात तुम्ही वाटेकरी व्हाल का? त्यावर त्यांनी स्पष्टपणे नाही म्हणून सांगितले. वाल्यास धक्का बसला. तो तातडीने अरण्यात नारदांजवळ आला. त्याने देवर्षी नारदांचे पाय धरले. नारदांनी त्यास अनुग्रह देऊन भक्ती तपास बसवले. राम 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 असा नाम जप करता करता अनन्य भक्तीत अनेक वर्षे गेली. अंगावर वारूळ वाढले. हातातील टोमक्याचे झाड झाले. अनन्य तपश्चर्येच्या सामर्थ्याने त्याच्या अगोदरच्या दुराचाराचे पाप जळून गेले. देवर्षी नारद परतले. त्यांनी त्यास समाधीतून जागवले. एकाच जन्मात वाल्याचा अनन्य भक्तीने महर्षी वाल्मिकी झाले. त्यांनी अलौकिक दिव्य रामायणाची रचना केली. ते महर्षी वाल्मिकी जगदवंद्य झाले. आता आहेत, पुढेही अर्थातच जगदवंद्य राहतील. परमेश्वरी अवतार कार्याचे रामायणही नित्य नूतन राहील. ज्या क्षणी देवर्षी नारदांनी पूर्वाश्रमीच्या वाल्यास त्याच्या दुष्कर्माची आणि भविष्यातील दुष्परिणामांची जाणीव दिली, पापातील वाटेकऱ्यांबाबत त्याचा भ्रमनिराश केला, त्यावेळी त्यास पश्चात्ताप झाला. सद्गुरूंचा सदुपदेश त्यांनी मानून दुराचाराचा मार्ग सोडला. दिव्य भक्ती मार्ग अनुसरला. तीव्रतम तपा आचरण केले. म्हणून परमेश्वरांनी त्यास सर्वोत्तम पदी स्थापून उत्तरो आश्रमात महर्षी वाल्मिकी केले. देवर्षी नारदांचा सल्ला जर त्यावेळी धुडकावला गेला असता तर ते एवढ्या मोठ्या परमेश्वर कृपेस पात्र ठरले असते का? अर्थातच नाही. म्हणून भक्त हो, संत महात्म्यांचा उपदेश ऐकावा, त्याप्रमाणे आचरण करावे. जिथे जागते संत नाही भेटले तर संत वाङ्मय वाचावे, प्रवचने ऐकावीत, त्यातील बोध मनात उतरवून तशी भक्ती करावी. कधी ना कधी आपले चांगलेच होते. वाईट मार्ग हा नेहमी वाईटाकडेच जातो. सदमार्ग हा नेहमी सदकडेच जातो. याप्रमाणे या ठिकाणी आधी जो दुराचारी असतो
तो नंतर सदाचारी होऊन भक्ती मार्गास लागल्यास त्यास सर्वोत्तम मानावे असे म्हटले आहे. दुराचारी निश्चितपणे अधोगतीच्या नदीच्या महापुरात बुडत चाललेला असतो. पश्चात्तापाची सांगड जर वेळीच त्यास प्राप्त झाली तर तो अलीकडचा किनारा गाठतो, म्हणजेच त्याचे बुडाले पण व्यर्थ होते. केल्या दुष्कर्माची उपरती होऊन उशिरा का होईना तो दिव्य भक्ती मार्गात प्रवेशतो. परमेश्वराची अनन्य भक्ती करून तो निश्चितपणे सद्गतीस जातो, कारण उत्तराविश्वातील अनन्य भक्तीने त्याचे पूर्वाविश्वातील दुराचरणाचे पाप नाहीसे होते. त्याची बुद्धी ही सतत परमेश्वर ध्यानात गढून गेल्याने मन बुद्धीची धारणा परमेश्वरमय होऊन जाते. मृत्यूसमयी जे मन बुद्धीत असेल तशीच पुढील गती प्राप्त होते. शेवटच्या क्षणी परमेश्वरमयच बुद्धी असल्याने त्यास परमेश्वराशिवाय दुसरी गती कशी असेल बरे. अंती ज्याचे चिंतन केले जाते तसाच पुढील जन्म मिळत असतो हे निःसंशय. याबाबत एक कथा सांगितली जाते. एक धान्याचा मोठा व्यापारी असतो. त्यास एक मुलगा असतो. तो व्यवसायाकडे फारशा गांभीर्याने लक्ष देत नसतो. व्यापारी त्याला याबाबत वरचेवर समजावून सांगत असतो, पण मुलगा लक्ष देत नाही. पुढे तो व्यापारी वृद्ध होतो, आजारी पडतो. मुलगा दुकान चालवू लागतो. धान्याच्या गोदामात उंदीर घुसी झालेल्या असतात. एखादे मांजर पाळून त्यांचा बंदोबस्त करण्याबाबत वृद्ध आजारी पिता त्याला सांगत असतो, पण मुलगा ते मानत नाही. उंदीर धान्याचा फडशा पाडतच होते. इकडे व्यापारी चरफडत होता. मांजर पाळण्याचा ध्यास घेतलेल्या अवस्थेतच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूसमयी मांजराचाच ध्यास बुद्धीत असल्याने तात्काळ त्यास मांजराचा जन्म आसपासच प्राप्त झाला. हळूहळू ते मांजर मोठे झाले. त्याने त्याच्या मागील जन्मातील धान्याच्या गोदामात प्रवेश मिळवून तेथील उंदरांचा यथाकाळ फडशा पाडला. काही काळाने उंदीर संपले, म्हणून ते मांजर आपल्या घरात शिरले. घरातील दुधाच्या भांड्यात त्याने तोंड घातले. तोच मानव जन्मातील त्याची सून किचनमध्ये आली. तिने ते दृश्य पाहताच मांजराच्या पाठीवर रागाने काठीचा तडाखा लगावला. मांजराचा कनाटाच मोडला. वेदनेने विहळत तडफडत ते मांजर घराबाहेर आले व तिथेच मरून पडले. या कथेतील भावार्थ घ्यावा. अंतिमती सगती हे अगदी खरे आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी या ठिकाणी आगा
अंतीची मती साचपण पुढिले गती असे म्हटले आहे. बालवयापासूनच जे सुसंस्कारित भक्तिमय वातावरणात वाढतात ते किती भाग्यशाली असतात. त्यांचा स्वभावच भक्तिमय बनतो. सुसंस्कारित असल्यामुळे जाणून बुजून दुराचाराकडे वळण्याची शक्यता नसते. त्याचे वागणे त्याच्यासह सर्व समाजाला फायद्याचे ठरते. त्याचे जीवनात भले तर होतेच होते, पण भक्तिमय स्वभावामुळे अंती बुद्धीही तशीच राहून तो सद्गतीसही जातो. परंतु प्रकृतीवशात गुणधर्मामुळे जरी त्याच्याकडून दुराचार घडला तरी तो भक्तिमार्गावर येतोच. असे झाल्यास त्यास संतच समजण्यात यावे. अनन्य भक्तीत रममान झालेला परमेश्वराचे ज्ञान झालेलाच असतो. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी या तिन्ही भक्ताच्या अवस्थेतून पार होऊन त्याचे ज्ञानी भक्तात रूपांतर झालेले असते. किंवा आर्ततेने पश्चात्ताप बुद्धीने परमेश्वरास भजल्यानंतर काही वेळा जिज्ञासू वा अर्थार्थी या दोन्ही अवस्थाकडे पाहण्याची त्यास इच्छाच होत नाही. परमेश्वराबद्दल खात्रीच झाल्याने सांसारिक बाबींची आस असण्याची शक्यताच राहत नाही. उदरनिर्वाहापुरते मिळवले व तेही उत्तम व्यवहारानेच त्यात तो कमालीचा सुखी असतो. वाढत्या उल्हासाने तो परमेश्वर भक्ती करीत राहतो. अशा रीतीने तो ज्ञानोत्तर भक्तीत रममान होतो. एखाद्याचे शरीर विकलांग झाले, घरीदारी किंमत शून्य झाली, सगळ्यांना अडचण वाटू लागला, अशा रीतीने सगळीकडून नाइलाज झाल्याने व आता दुसरे काहीच करता न आल्याने आणि घरातील लोकांनी पिडा घालवण्यासाठी मंदिराकडे हकलल्याने तो राम राम म्हणायला जातो. पण आयुष्यभर रामापासून दूर राहिल्याने आणि आता दात दाढा रहित विकलांग मुखाने ज्यावेळी तो राम राम म्हणायला जातो त्यावेळी नैसर्गिकरित्या लांब लांब असा उच्चार होतो. नीट उच्चार न झाल्याने तो लांब लांबच जातो. अशा व्यक्तीस भक्त म्हणता येणार नाही. म्हणून आयुष्याचा बराचसा उत्तरार्ध शिल्लक आहे. शारीरिक क्षमता चांगली आहे. तोपर्यंतच सर्वांनी भक्ती मार्गाचा अवलंब करावा आणि राम रतन धन जोडावे. पूर्वायुष्यात अनेक वायफळ गोष्टी जरी घडून गेल्या असतील, दुराचार घडला असेल तरी अशा रीतीने उत्तरायुष्यात जो परमेश्वराच्या अनन्य भक्तीत रममान होतो त्यास येथे माऊलींनी सर्वोत्तम ही पदवी बहाल केली आहे. एवढेच नव्हे तर अशा आधीच्या दुराचारी पण नंतरच्या भक्ती योगीस परमेश्वर किती उच्च
स्थानावर नेहतात हे श्री ज्ञानेश्वर माऊलींनी पुढील 4 ओव्यात स्पष्ट केले आहे. आता त्याचेच कूळ पवित्र झाले. निर्मल कुलीनपणास तोच पावला. जन्मास आलेले जे फळ ती भक्तीही त्यासच प्राप्त होते. त्याला सर्व शास्त्रे शिकल्याचेही फळ लाभले. अष्टांग योगाचाही अभ्यास त्याने केला. तपामुळे तो तपस्वीही झाला. पार्था, फार काय सांगावे. तो सर्व कर्मांच्या बंधनातून बाहेर पडतो. त्याचे सर्व प्रेम माझ्याच ठिकाणी असते. अर्जुना, एक निष्ठ रूप पेटीत मन, बुद्धी, इंद्रिये, देह यांचे सर्व व्यवहार भरून ती पेटी त्याने माझ्या स्वरूपात ठेवलेली असते. आधी दुराचारी असलेला पण नंतर पश्चाताप होऊन अनन्य भक्तीत रमलेल्याचे कुळच पवित्र होते. त्याला कुलीनतेचा लाभ होतो. एवढेच नव्हे तर जन्माला आल्याचे फळ त्याला मिळते. अशी अत्यंत लक्षवेधी गोष्ट माऊलींनी येथे प्रस्तुत केली आहे. हिणकस, मध्यम, उत्कृष्ट वगैरे असे पूर्वी कुलाविषयी समज होते. हिणकस मध्यम अशा कुळात जन्मास आलेला आणि दुराचारी असलेला जर अनन्य भक्तीत रममान झाला तर परमेश्वर कृपेने त्याचे ते हीन कुळही पवित्र होऊन त्यास कुलीनपणाचा लाभ होतो. तो संत पदवीला पोहोचतो. जगदवंद्य ठरतो. जन्माला आल्याचे फळही त्यास लाभते. म्हणजेच परमेश्वराची एक निष्ठ भक्ती त्यास लाभते. भक्त हो, आपण मानव म्हणून कशासाठी जन्माला आलो हा प्रश्न असंख्याना कधी पडतच नाही. काम करणे, कमाविणे, खाणेपिणे, मौज मजा करणे, झोपणे उठणे या एवढ्याच गोष्टीसाठी आपण जन्मास आलो काय? केवळ संसार करण्यासाठी आणि ऐंद्रिय सुखोपभोग घेण्यासाठीच आपण हा दुर्मिळ मानवी जन्म पावलो आहोत का? यातच या विवेक बुद्धी लाभलेल्या नरदेहाची सार्थकता काय? प्रपंच रचना भोगणे हेच एकमेव उद्दिष्ट का? तर नाही. मग काय उद्दिष्ट आहे ह्या मानव देहाचे? आत्मोद्धार हे या मानव जन्माचे मुख्य उद्दिष्ट आहे. ऐहिकात सदाचरणाने जगून परमेश्वराची अनन्य भक्ती करून स्वस्वरूपाकडे उन्नत होणे हेच कोटी कोटी जन्मफेऱ्यातून लाभलेल्या मानव जन्माचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की काही अपवाद सोडले तर बहुसंख्य मानव समाज त्याच्या नेमका उलटा वागत आहे. प्रपंच रचनेचा उपभोग याहून वेगळे असे कोणतेही उद्दिष्ट या जीवनास असू शकत नाही असा एक वेगवान विचार प्रवाह
सध्या निर्माण झाला आहे. त्याचा जोरदार प्रचारही सुरू आहे. उपभोग ही प्रकृती सिद्ध प्रवृत्ती असल्यामुळे त्यांच्या या प्रचारास अत्युत्कृष्ट यश येणे साहजिकच आहे. त्यामुळे भोगवाद व चंगळवाद बोकाळल्यास नवल नाही. पण ते सारे साफ चुकीचे आहे. उपभोगाकडे असलेल्या प्रवृत्तीस मुरड घालून तिला निवृत्तीकडे वळवणे अतिशय आवश्यक आहे. सर्व कर्मे ईश्वरार्पण करीत सदाचरणाने राहून अनन्य भक्ती करून आत्मोद्धार करून घेणे हेच मानवी जन्माचे मुख्य उद्दिष्ट आहे. हजारो लाखो जन्मांच्या नंतर दुष्कर्मांचे कर्मबंध क्षीण झाल्यानंतर मानव जन्म मिळतो आणि तो लाभल्यावरच परमेश्वराची अनन्य भक्ती करता येते. सर्व प्राण्यात पूर्ण विकसित असलेली बुद्धी ही फक्त मानवाची आहे. तिचा वापर अनन्य भावभक्तीने परमेश्वरास प्रसन्न करून त्याच्या प्राप्त ज्ञानाच्या साह्याने दुस्तर माया तरुण जाणे या नरदेहातच शक्य असते. अशा अनन्य भक्तीचे आचरण केले असता या जन्माचे सार्थक झाले अथवा जन्मास आल्याचे फळ त्यास मिळाले असे म्हणता येते. म्हणून माऊली येथे म्हणता आहेत की आधी जरी दुराचारी असला आणि नंतर उपरती होऊन परमेश्वराचा अनन्य भक्त झाला तर जन्मास आल्याचे फळ त्यास मिळते. नाहीतर जन्मास आला, वाढला, उपभोग घेतले, देह क्षीण होत गेला, उपभोगांच्या ध्यासातच तो मरून गेला तर तो सदगतीस गेला असे म्हणता येईल काय? मरेपर्यंत दारू प्यायला, नशेत तर्र असलेल्या अवस्थेतच तो मेला तर त्याची वासना दारू व्यतिरिक्त कोठे असेल काय? याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे रक्षा विसर्जना दिवशी इतर नैवेद्य पदार्थांबरोबर दारूची बाटली न ठेवल्यामुळे नैवेद्य न शिवल्याची आणि ती ठेवताच तात्काळ नैवेद्य शिवल्याची उदाहरणे सर्व परिचित आहेत. अंतिमती स गती हे इथेही खरे ठरते. असे सद्गतीस कधीही जाणार नाहीतच नाही, पण अधोगतीस प्राप्त होऊन मूढ योनीस मात्र अगदी निश्चितपणे जातात यात संशय बाळगू नये. यासाठी भोगवादाची प्रवृत्ती सोडून निवृत्ती मार्गाची कास धरून सद्गतीस नेणाऱ्या भक्ती मार्गाची वाटचाल करणे आवश्यक आहे. यासाठी अजूनही वेळ न गेलेल्या व्यसनी, दुराचारी, जुगारी, चौर्य कर्म करणाऱ्यांनी आपापले दुष्कर्मांचे आचार सोडून द्यावेत. त्यांनी सदमार्गावर यावे, परमेश्वर भक्तीस लागावे, कशानेही विचलित न होता अनन्य भक्ती करीत राहावे. अशा भक्तांनाही अनेक
अलौकिक आध्यात्मिक लाभ होत असतात. अनेक ग्रंथ वाचल्याचे, आध्यात्मिक ज्ञानाचा अभ्यास केल्याचे फळ त्याला ते वाचन वा अभ्यास न करताच मिळते. ज्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी शेकडो जन्म तपश्चर्या करावी लागते, त्या तपश्चर्येचे फळही त्याला मिळते. एवढेच नव्हे तर योगी म्हणजे मी स्वतःच असे वर्णन जे भगवंत करतात, ती योग सिद्धी प्राप्त होण्यासाठी योगाच्या 8 अंगांचा म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी आदी बाबींचा अभ्यास करावा लागतो. आणि जो अत्यंत क्लेशकारक असा असतो, तोही दृढ निर्धाराने करावा लागतो. त्यापासून प्राप्त होणारी योग सिद्धी ही अशा अनन्य भक्तास प्राप्त होते. बघा महाराज, केवढा प्रचंड लाभ अशा महाभक्तास होतो. अहो, योग सिद्धी लाभणे ही किती दुर्मिळ बाब आहे. परंतु आधीचा दुराचारी आणि नंतरचा परमेश्वराचा अनन्य भक्त असलेल्या महाभक्तास ती प्राप्त होते. याहून मोठा लाभ कोणता तर कोणताही नाही. भक्त हो, ज्या महान संत महाभक्तांनी आपल्याला युगे युगे पुरेल एवढा विपुल भव्य दिव्य अजरामर असा आध्यात्मिक ज्ञानामृताचा ठेवा आपल्या अभंग ग्रंथ रचनेतून दिला, ते संत महात्मे रूढ अर्थाने उच्च विद्या विभूषित होते काय. त्यांनी विद्यापीठातून निरनिराळ्या पदव्या हासिल केल्या होत्या काय. अर्थातच नाही. त्यांनी अनन्य परमेश्वर भक्तीची अशी एकच पदवी तनमनी भिनवून घेतली होती. म्हणून त्यांना सर्व ज्ञान सिद्धीची प्रज्ञेची देणगी परमेश्वर प्रदत्त होती. त्यामुळेच त्यांनी अजरामर महाकाव्याची दिव्य तत्वज्ञान सांगणाऱ्या महान ओवी प्रबंधांची, भक्ती काव्याची, भंग नसणाऱ्या अभंगांची रचना कर्मयोगाचे आचरण करता करता केली. परमेश्वर भक्तीच्या तल्लीनतेनेच परमेश्वरी जगदंबा कुंडलिनी जागृत झाली. त्या प्रज्ञेच्या दिव्यत्वाचा सहज प्रकाश म्हणजेच महाभक्तांची भक्ती काव्य रचना. रूढ अर्थाने अशिक्षित असणाऱ्या भक्तांच्या कडून शिक्षितांना देखील त्यातील भावार्थ, सौंदर्य आदी बाबी यथार्थ रीतीने खुलवून सांगता येणार नाहीत अशा रचना प्रगट झाल्या, हे तर आपण जाणतोच. तर सांगायचा मुद्दा हा आहे की महाभक्तांना परमेश्वराकडून असे सर्वोच्च लाभ होत असतात, जे लाभ घेऊन जगदोद्धारासाठी अवतारी संत या जगात अवतीर्ण झालेले असतात. तेच लाभ
आधी दुराचारी पण नंतर सदाचारी होऊन अनन्य भक्त झालेल्या महाभक्तांनाही होतात. पण हा महाभक्त कसा असतो? तर तो परमेश्वराशी एकनिष्ठ असतो. म्हणजेच परमेश्वरा व्यतिरिक्त कोणतेही लाभ त्यास नको असतात. अशा भक्ताच्या मनबुद्धीत जे विचार चालतात तेही अर्थातच परमेश्वरा संबंधीच असतात. मायेच्या कक्षेत त्यांच्या देहांचा वावर असल्याने चुकून जरी एखादा अन्य विचार घुसखोरी करता झालाच तर तो विचार तात्काळ श्री हरी अर्पणस्तु करून टाकतात. माया नगरीत माया निर्मित देहात राहून जीवन जगत असताना सायुज्य मुक्तीची धडपड करणे हे अतिशय कठीण आणि कठीणच आहे. येथे प्रतिक्षणी आत्मबुद्धी विवेकाचा नाश करण्यासाठी घना आघात होत असतात. तरी अनन्य महाभक्त विचलित न होता आपली वाटचाल चालूच ठेवतात. असा महाभक्त परमेश्वरासारखाच कधी होतो? तात्काळ असेच त्याचे उत्तर आहे. जो दिव्य भक्ती मार्गात आला, अनन्य भक्त झाला, नित्य अनुसंधान टिकविले, तो अमृतातच राहिल्यासारखे आहे. तो पुढे फक्त देहरूपाने लौकिकात असतो एवढेच. तर भक्त हो आधी दुराचारी पापी असून नंतर सदाचारी होऊन अनन्य भक्ती मार्गाकडे वळलेल्या भक्ताने तो भक्तिमार्ग नेटाने चालवावा, दृढ राहावे. मघापासून मी काही महाभक्तांची उदाहरणे सांगितली. प्रारंभिक भक्तांनी आपली भक्ती पुढे चालवावी. साधकाने कितीही संकटे आली तरी आपली साधना सोडू नये. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही हे विसरू नये. पूर्वीचा दुराचार व्यसने सोडून जो या सदमार्गावर वाटचाल करीत आहे त्याने कोणत्याही परिस्थितीत पुन्हा दुराचरण करू नये. मघाशी शिवलीलामृतमधील ज्या गोष्टीचा उल्लेख केला त्यातील शिकारी पुन्हा दुराचारी झाला का? नाही. महर्षी वाल्मिकी पुन्हा वाल्या कोळी होतील काय? नाही. गंगा सागराला मिळाल्यावर उलटी फिरते काय? नाही. ओकलेले अन्न तीच व्यक्ती पुन्हा खाऊ शकेल काय? नाही. त्याचप्रमाणे भक्ती मार्गात प्रविष्ट व्यक्तीने पूर्व जीवनातील दुराचार पुन्हा करू नये. आणि जर एखादा पुन्हा तेच करू लागला तर त्याच्या सारखा महापापी तोच. त्याचा सद्गतीचा मार्ग रोखला जाऊन अधोगतीच्या नरकाकडे त्याची वाटचाल चालू झाली असे निश्चित समजावे. त्याचे ऐहिक जीवन तर उद्ध्वस्त होतेच होते, पण पारलौकिक अकल्याणही होते. नरकाची दारे त्याच्यासाठी उघडली जातात.
त्याचे पूर्वीचे साथीदार त्याच्या स्वागतासाठी तेथे सज्जच असतात. पुन्हा दुराचारी झाल्यास कोणते दुष्परिणाम होतात हे थोडेसे सांगितले. त्रिगुणांच्या भक्कम वेड्यातून सुटून गुणातीत व्हायचा प्रयत्न करीतच राहायचे. षडरिपूंना जिंकायचेच, संयम बाळगायचाच, श्रद्धा अभंग ठेवायचीच. यातूनच आपली पुढील वाटचाल परमेश्वराच्या अधिक निकट जाण्यात होईल. उत्तरोत्तर आध्यात्मिक प्रगती होत राहील. म्हणून आपला निर्धार डळमळता कामा नये. परमेश्वर सहाय्यकारी होऊन तोच त्याच्याकडे जाण्याच्या मार्गावर आपणास मदत करील. फक्त गरज आहे ती अनन्य भक्तीने, दृढ निर्धाराने त्याच्याशी नित्य अनुसंधान ठेवण्याची. म्हणून भक्त हो, सर्व समावेशक परमेश्वराने आपणास उद्धाराचा केवढा दिव्य मार्ग दर्शविला आहे. अगोदरचा दुष्कर्म आचरक आणि नंतरचा सद आचरक होऊन अनन्य महाभक्त झालेल्या महाभक्तांचा केवढा सन्मान देवरायांनी केला आहे. त्या विश्वात्मक परमात्म्यास कोटी कोटी दंडवत घालून आजची ही प्रवचन सेवा श्रीहरी माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेसाठी घेतलेल्या प्रमुख ओवीने प्रवचनाचा समारोप करतो. तो आधी जरी दुराचारी, तरी सर्वोत्तमुची अवधारी. जैसा बुडाला महापुरी, न मरतू निघाला. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री गुरुदेव दत्त. श्री हरी अर्पणस्तु. ओम तत्सत. ओम तत्सत. ओम तत्सत.